आज तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत प्रमुख मुद्दे होते की बाबा धाराशिवमध्ये होणाऱ्या 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात त्याबद्दल चर्चा करण्यात आली। समाजाला आवाहन करण्यात आले की येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मातंग समाजाने त्या मोर्चाला उपस्थित राहावे आणि हा मोर्चा म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। ही लढाई म्हणजे मातंग समाजाच्या भविष्याची लढाई आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षणाची गरज भासणार आहे। त्यासाठी मोठ्या संख्येने खेडेगाव असू द्या, वस्त्या असू द्या, तालुका असू द्या, जिल्हे असू द्या, सर्वांनी एक दिवस आपल्या घराला कुलप लावून आपल्या आरक्षण वर्गीकरणासाठी 20 तारखेला मोठ्या संख्येने धाराशिवमध्ये उपस्थित राहावे असे समाजाला आवाहन करण्यात आले। आरक्षण मिळावं असं जजमेंट माननीय सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे। त्या अनुषंगाने येत्या 20 ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तरी ही जी उपवर्गीकरण आहे घटनेमध्ये तरतूद असताना सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने हा मोर्चा आहे। तरी मी सर्व मातंग समाजांना आवाहन करीन की मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या धाराशिव जिल्ह्याचा मोर्चा मोठ्या संख्येने पार पाडावा। आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मातंग बांधवांना